यशवंत केलकर आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. पोल मागितला, त्यानंतर तुम्ही सभा त्याग केला, नक्की प्रकरण काय आहे आणि आता तुमची पुढची भूमिका काय आहे? प्रकरण एकच आहे की त्यांनी घाटकोपरचा एका रस्त्याचं आरेल होतं, म्हणजे रोड वाइंडिंगचा विषय होता आणि तो नेमका आत्ता आणायचं कारण काय की तिथे एक डेव्हलपमेंट होणार आहे आणि डेव्हलपमेंट व्हायची असेल तर 9 फुटाचा रस्ता लागतो, त्याशिवाय ती डेव्हलपमेंट होणार नाही. आणि तो प्रस्ताव होता. त्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी विरोधी पक्षांनी पोल मागितला. पोल घ्यायला त्याने ॲग्री केला, जवळ कळलं का. आणि त्याच्यानंतर अचानक त्यांना कळलं की आपलं 2/3 संख्याबळ नाही आहे. जे विषय जनरल सभा जी असते त्याच्यामध्ये 2/3 जर संख्याबळ असेल तरच ते पास होणार, हे त्यांच्या लक्षात आलं की नाही आहे. म्हणून त्यांनी आयत्या वेळेला सांगितलं की नाही, हा विषय आपण कॅन्सल करूया, आम्ही ह्याला अग्रक्रम देत नाही आहेत, आम्ही हा विषय विशेष सभा लावून घेऊ. कारण विशेष सभेमध्ये काय होतं, विशेष सभेमध्ये 2/3 अट नसते, त्याचा त्यांना फायदा घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला विरोध म्हणून आम्ही सगळ्यांनी तो वॉकआउट केला. कारण त्यांनी पोल खरं तर स्वीकारायला हवा होता, पोल नाकारला त्यांनी. आणि त्याच्यानंतर अजून एक त्यांनी पिल्लू सोडले की चेंबूरच्या घटनेवर आपल्याला चर्चा करायची आहे. मग चेंबूरच्या एवढा संवेदनशील विषय, त्याच्यावर चर्चा तुम्ही सुरुवातीला का नाही केलीत? सगळेच तुमचे महत्त्वाचे जे सगळे अर्थकारण असणारे जे विषय होते, उदाहरणार्थ धारावी डेपोचा विषय होता किंवा आता हा आरेलचा विषय होता, हे पास करून घेतले आणि नंतर तुम्हाला सगळं तुमचं साध्य झाल्यानंतर चेंबूरची घटना आठवली का? हा विषय होता. सर, नंतर पोल म्हणजे सुरुवातीला पोल घेण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली आणि नंतर सहमती दर्शवली. नंतर त्यांनी काहीतरी MS आणि टेक्निकल लोकांची चर्चा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही, 2/3 मत हे लागणार, पोल मागतायत म्हणजे एवढं. ते लक्षात आल्यानंतर त्यांनी ते फेटाळलं आणि सांगितले आपण विशेष सभेत हा विषय घेऊ. आरोप देखील असा करण्यात येतोय की तुमच्या घोषणाबाजी सुरुवात काही सदस्य पोल घोषणा केल्यानंतर काही सदस्य आतून बाहेर आले. तर ते आले ना, ते जरी आले तरी 2/3 तरी पण होणार नव्हते. 3 सदस्य त्यांच्या आत आले. तुमची पुढची मागणी काय असणार आहे, पुढची भूमिका काय असणार? त्याच्यावर आम्ही सगळे पक्ष मिळून आम्ही ठरवतोय की MS किंवा महापौरांना जाऊन भेटायचं या विषयावर. नक्कीच हे होते यशवंत किल्लेदार. पोलची मागणी करण्यात आल्यानंतर पोल घेण्याची सहमती महापौरांनी दर्शवली आणि त्याच्यानंतर त्यांचं जी संख्या आहे ती कमी असल्या कारणाने त्यांनी पोल घेण्यास नकार दिला असं देखील त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन मोहिते सर, रणजित इंगळे, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.